हा भाताची भात बात करायची गरजच नाही. असं वाटायला लागले. हा हा मी खरं सांगतो. हा थोडा करू तरी. हिथं हे द्यावाला हिथं जाता जाता कपडे धुवायला थांबलोय. कसं चाललंय कपडे धुवायचं असा जे वार झालो मी मित्रांनो. होय पाणीच मारला बकेट घ्यावा. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. कालचा उज्जैनचा व्हिडिओ बघितला तुम्ही, एकदम मस्त वाटलं. आणि आज मी उज्जैनमध्येच आहे आणि उजाडलं. आंघोळ बिंगोळ एकदम चकाटमध्ये खटाखट टकाटकमध्ये झाली. आणि आजचं टार्गेट कुठं आहे माहिती आहे का? आता आज चाललोय मित्रांनो, आता केदारनाथच्या दिशेने निघालोय. आणि आज आग्रा म्हणजे आग्रा वृंदावनच्या पण 600-650 किलोमीटर आहे. आम्ही काही पोचत नाही. माझ्याबरोबर आष्टीकर 2 मित्र पण आहे. ती सगळ्यात महत्वाचा विषय. तर त्यांचं उरकलं का बघूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. उन्हाचा असा तडाखा आहे, पाठ हल्ला होतो पण थोडा उशीर झाला, ठीक आहे असू द्या. तर ही इथला परिसर आहे. आणि जरी कोणी आला तरी उज्जैनच्या शेजारी इथं ह्या साईडला ही धर्मशाळा आहे. ह्या साईडला ही धर्मशाळा आहे, बागरी समाज धर्मशाळा. तुम्ही इथं 500 रुपयात बी रूम आहे स्पेशल. किती जण बी झोपू शकताय, काहीच टेन्शन नाही, हे की नाही. आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लाईक करून घ्या की. लाईक इसरायला लागलाय तुम्ही, सबस्क्राईब तुमच्या ह्याने करा. उरकलं का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बर बर चला. उरकलं का? बर घे. बर बर बर. ओके. रात्री इथं मुक्काम केला होय. चला येत आहे का धरायला? हा का ना. चला मस्त मध्ये. आता वरनं हे वातावरण बघा इकडून कसं दिसतंय. आणि समोरच इथं घाट आहे आणि मंदिर आहे. कालच्या व्हिडिओमध्ये दावलंय आणि दर्शन त्याच्यात घडवलंय. तिथं अलाउड होता उज्जैनमध्ये, कॅमेरा अलाउड होता. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काही टेन्शन नव्हतं. चहा पिऊ. दोस्तांना आल्यापासून चहा नाही. काल त्यांच्याच हातचं मी स्वयंपाक खाल्ला, मॅगी खाल्ली. त्यांना काहीतरी नाश्त्याला सांगतो या चहा प्यायला. होय मस्त मध्ये चहा. आणि आज योग बघा कसा आहे. कपडे थोडी थोडी मॅचिंगच झाली ती. योग लागतो आमचा राम मामा आणि मी. योग आमचा इतक्या वेळ आला की लाल दुसरा एक लाल शर्ट मध्ये दोघांचं मी सेमच. असं कुठंतरी आम्ही ठरवून जातो आणि योग तसा येतो. असं द्या. चला चहा पिऊन आता डायरेक्ट निघायचं. या चहा पिलो आणि तिथनं डायरेक्ट कुठं आलो. 6.5-7 किलोमीटर होतं कालभैरव मित्रांनो. तर कालभैरवला आलोय. दोस्त बी आहे ते. चला पुढं. इथं हे देवाला क्वार्टर पाचते बरं का दारू. क्वार्टर घेऊन येते आता उगा सकाळचा टायमिंग हो का. तकडे आणली क्वार्टर. श्री काल भैरव मंदिर उज्जैन. असं सकाळ चांगली गर्दी बरं का. गर्दी कसली झाली. झालं का दर्शन? एकदम मस्त मध्ये दर्शन झालं मित्रांनो. आणि खूप छान वाटलं. असं दोस्त येतात म्हणून थांबतो. झालं का दर्शन? हो एक नंबर. एकच नंबर. तिथं तुम्ही बघितलं ना, अजून एक जण क्वार्टर घेऊन आलतो देवाला. खरं मला ते नाही वाटलं नाही. चला झालं दर्शन एकदम मस्त मध्ये. निघालो आता पुढच्या प्रवासाला. कुठं? आता डायरेक्ट आग्र्याच्या दिशेने. ओके. लय पाय होती का नाही? तुम्हाला खोटं वाटलं का नाही? मी पण शूटिंग मध्ये काय आलं नाही ती, कारण तिथं दारू पाजली देवाला. साईडला तुम्ही माहित नाही हेच देवाला. पाहिलं नाही. चला. नाही काल 7:30 वाजल्यात. नाश्ता करा म्हणलं, पेटीस घेतलं मस्त मध्ये. दोस्तांना म्हणलं पेटीस काहीतरी खाऊ, थोडा नाश्ता करू. दोस्तांनी चकुरपेनी त्यांनी म्हणले होते काहीतरी खा दादा. मग तिघं मिळून खातोय आता. होय असं द्या. एका पंपावर थांबलोय पेट्रोल टाकायला. तू पेट्रोल काय भेटलं नाही. मग पाणी भरतोय. होय गार पाणी भरून हा. जेवायचा प्रोग्राम पुढे. आता नाश्ता झालाय मस्त मध्ये. आणि पेट्रोलची खरंच चिंता आहे मोदीजींना, म्हणूनच म्हणतात पेट्रोल कमी वापरा. आणि आम्ही तर फिरायला निघालूया.
10 पंप सोडावता एखाद्या पंपावर कुठं तरी थोडं मिळतंय. अशी कंडिशन झाली आता इकडे. आता अवघड झाले होय. तरी आपण काय तरी याच्यातून आपण बाहेर पडून देव करून घरी जाणार. हा देव होणार म्हणजे होणार. बरं त्यांना फोन. पेट्रोल जरी असलं समजा, पेट्रोल जरी नसलं तर आम्ही पेट्रोल जरी लांब पुढं आलो. हे 150 किलोमीटर आलो आहे का नाही. आता थांबलो एका किराणा दुकानात बेसन पीठ भजी करायला आणि दुसरं काय तांदूळ तेल. तांदूळ ते घेतोय. 11:15 वाजलेत. आम्हाला भूक लागली आता. भूक लागली आता बनवायचे होय. बनवणार आम्ही इथं नाही तिथं बनायचं. इथं नाही तर कुठे बनवू. मस्त आम्हाला एक झाड गावलंय. झाडाखाली म्हणलं चला पड्याला रोड वाहतोय आणि म्हणलं झाडाखालून मस्त मध्ये हो का असं लिहिलंय बघा. बऱ्याच जणांचं काय झालंय सांगतो थांबा तुम्हाला परत थोडं. आता जेवाय बनवायचे. काय बनवायचे. आपल्याला भजे आणि राईस. भजन राईस का. बरं बघूया कसं होतंय भजन राईस. नात पाहिजे होय मित्रांनो. हात पाय सर. बघा टीव्हीची ह्या गाडीवर बी केदारनाथ होऊ शकतं आणि हिरोची ही डिलक्स एच एफ डिलक्स वर सुद्धा होय होऊ शकतो होऊ शकतं. फक्त नाद पाहिजे. नाद नाद. हे बाजार बिजार आणला येताना मॅग्या बेसन पीठ तांदूळ होय हो तेल सगळं आणलंय. बस झाला कांदा ऊन आहे. कांदा चिरला तेल गॅस पेटवलं तेल तापाय घातले. भजी करायच्या भजी. काय भजी भजी हळूहळू. काय संदीप शेठ भजी भजी. भजे. तुमचं नाव होते सचिन 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 शेठ. काय भजी भजी. भज्याचा बेत आहे मित्रांनो. हा बघा इकडे इकडे तो. कसं आहे. हा असं आहे खेळ. बघतो की टेस्ट. बघा ना आजवर टेस्ट बघा मग हिडू काढा. बघा काय म्हणता. मला आजवर नमुना बघा मग. नाही नाही आधी हिडू बरं ठीक आहे आजवर हिडू. बघा कसं चाललंय. हा रानात सुद्धा भजी होऊ शकतात होय. होऊ शकतो. पटांगणार होऊ घरी शकतो. बाया भजी कर म्हणल्यावर काय कांगारावा करतात आणि हे तर आपलं आपलं एकदम गरम गरम माणूस मस्तपैकी. होय हा? भजे भजे करतात. भजे भजे कटाळाच नाही. हा कटाळाच नाही. कटाळाच नाही. पण नियोजन कसं आहे. हा नियोजन लय खतरनाक आहे. मस्त नियोजन. तुझ्या डोक्यात तरी हाय असेल का. नाही नाही भाज्याचं अजिबात डोक्यात नव्हतं. आणि कसं म्हणजे एन्जॉय हिरवी मिरची पावशेर आणायला पाहिजे होती. आणायला पाहिजे. मेन एन्जॉय काय आहे? हा गरम गरम करणे आणि हा गरम गरम खाणे. इकडे मिळत नाही आपल्या इकडली क्वालिटी कशाला. हा आपल्यासारखी क्वालिटी नाही. त्यापेक्षा आपण हाताने बनवून खाल्लं. खाऊन बघा की ए भजी पलटी हो. कसं वाटतंय. तुम्ही खा ना. खातो का. दादाच्या हाताने एकदम मस्त. भजी तिघाला लय झाल्यात मापापेक्षा बाहेर. भजी मला वाटतं ऐका हा भाताची म्हणत बात करायची गरजच नाही. असं वाटायला लागले. हा हा मी खरं सांगतो. हा थोडा करू तरी. अरे एक पडलं देवाला. ओके ओके एकदम. आप खाएंगे. भजी तर आम्ही होय चालू चालूतच हाणली. नेहमी भजी तर खाल्ली आम्ही चालू चालू. आता भात बनवायचं काम चाललंय. कसं तरी आली. हा पाणी असं काय वरण आधी काय जण काय करतात पाणी गरम करतात होय. पाणी गरम करतात. आम्ही काय केलंय आधी मसाल्यात भात टाकलाय ना मग पाणी होतायचं. चाटून पुसूनच म्हणतात खाणार आहे. मग काय माहिती
नाही भजी झाली आता भाताची बी गॅरंटी हं? पहिली पाणी होता आता कसं चाललंय बघा भातात पाणी तुम्ही म्हणताला आईला तुम्ही खरंच होता लय भारी नियोजन आहे दादा तुमचं. बस बस लागेल पाणी अजून लागन आईला भात नियोजन लय भारी आहे. तुम्ही तर मला असू दे होय असू द्या ते भाजी का भात आहे होय का ही भाजी का भात आहे काय होतंय, कसं होतंय? भाजी तर भारी झाली बघू आता भात कसं होतं. आतारीने काय नियोजन लावले बघ. हा मिठू टाकलं नव्हतं होय हो, टाकायचं तुला खाऊ भात बी झाला रेडी भजी थोडी राहिल्यात संपले आता भात बी रेडी झालाय तर आता भात सुद्धा खायचा कार्यक्रम चाललाय होय योग चांगला हा. आहे. जरी आपल्याला चांगले भेटले सगळ्यात महत्वाचं आश्चर्य लेडी इंजिन आहे हा त्याच्यामुळे नाद करायचा नाही हा नाद पाहिजे होय नाद पाहिजे. नादाशिवाय काय नात फळा हा कसं आहे पण- नात फळा योग म्हणायचं. रात्री आपण योग भेटलो आता बी आपल्या योगाने पुढे चाललो. हो. महाराष्ट्राच्या बाहेर भेटलो आपण. महाराष्ट्रात असताना नाही भेटलो. हा ही खास म्हणजे ही खासियत आहे हा आणि मस्त पैकी आता ट्रिप कशी एकदम चांगली आहे. चांगली चांगली 2 गाड्या मस्त मध्ये काय अडचण नाही जाऊ रवी दादा हो तुम्ही मस्त पैकी आता स्वादिष्ट भात केलेला आहे असं खाऊन घ्या बर आणि भजे कसं काय चालते एक नंबर आता मस्त पैकी तुम्ही एकदा जेवण करा बर हा झाले जेवण बिवण मस्त मध्ये होय हो झाली भजी खाल्ली भजे भात मस्त पैकी हा. मुरमुरे आपलं काय शेव हा मस्त सगळंच होतं. जेवलो आता आराम करणार आहे आणि डायरेक्ट निघणार आहे पुढं थोडस आता 12:30-1 वाजलेत पण ऊन झालंय पण कमी तिकडल्यापेक्षा कमी आहे थोडं. तिकडल्यापेक्षा कमी आहे. तिकडं भरपूर ऊन आहे जरा कमी आहे. हा आणि ह्यांचा बी चॅनल आहे सचिन मुटकुळे सबस्क्राईब करा एक व्हिडिओ येईल तुम्हाला उद्याच्याला किंवा आला बी असेल ती आम्ही माहिती दिली पद्धतशीर की बघा आवर्जून चला पुढं हा तिथनं इकडं आलो एक पंप होता असा जे वार झालो मी मित्रांनो होय पाणीच मारलं टाका असं वाटतं बकेट घ्यावा. बकेट घ्यावं नाही असं तेवढंच ऊन आहे म्हणजे काय सांगावं. आता जागा हुडकतोय गारवा कुठंतरी मंदिर किंवा झाड जळायला लागले नाहीत पाहिजे असा थोपा बापा आणि पाणी बी असावं चार्जिंगची सुविधा म्हणजे 5% राहिल्यात आता चला आता निघायचं मस्त मध्ये जाता जाता कपडे धुवायला थांबलोय कसं चाललंय कपडे धुवायचं भंडारा होता कुठलं गाव आहे काय माहित नाही गाड्या लावल्या हा ना ओके काय झालं गुन्हा मार्गे आलोय आम्ही थोडं राहिले आता ते टूप कुठली कमेंट करून सांगावं बरीच जण काय वाचतो बरंच पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणल्यात बरीच जण एक जण भेटलं त्यांना थोडं अन्नदान केलं गेलं बी झेंडा घेऊन केदारनाथला चाललं इथं तुमच्यामुळं मी काय वाटत थोडंसं ते बी चालत निघाले इथं आम्ही तरी गाडीवर चाललो आहे थोडं दोस्त तर आहेच हे बी आहेच चहा पाणी केलं होय चहा पाणी 2 चहा पिलो हा 2 चहा आणि आराम बी केला. उन्हाचं चहा म्हणजे तुम्ही म्हणताल पण उन्हाचंच प्यायला मजा आहे का नाही आता टाइम बी झाला ना 5 वाजले. हाँ 5:30 वाजले. 5:30 बजे चलो भैया निकलते हैं अच्छी चाय बनाया मिलते हैं फिर आएंगे कभी तो त्यांची GR चा प्लांट आहे इथं असं एक नंबर चाय था आवडला का चाय एक नंबर चाय था एक नंबर कलर और फुल क्वांटिटी में पिए हाँ फुल क्वांटिटी में हाँ कट कोई नहीं है हाँ अच्छा दुकान है ओके पुढे आलो अजून ही गॅसच्या टाक्या होत्या आम्ही जे स्वयंपाक केला का नाही ये कौन सा आवे ये कभी भी कोई भी आदमी को गैस की कम पड़ी तो मुंबई आगरा हाईवे हा इस हाईवे पे इस मालिक का दुकान है कोई भी गॅसच्या आदमी टाक्या को- मिळतील आम्ही गॅस भरून घेतला संपला होता मस्त म्हणजे आहे का नाही चला हवे ओके झालं. हा आता डायरेक्ट अंधार पडला 10 वाजले होय 10 वाजेपर्यंत आम्ही 400 किलोमीटर आलो होय आता डायरेक्ट जेवण करायला या हा, जेवण करू म्हणजे आता आराम करायला
जेवायला काय काय मागवतोय फक्त बघा. काय म्हणतोय? आज रनिंग किती झाली? 400 किलो. 400 किलोमीटर आज एका होय. दिवशी. किती रनिंग? 400 किलोमीटर नाथखोळा. सकाळी 5 वाजल्यापासून आतापर्यंत आपण चलवतच राहतो गाडी. हा गाडीच आज बंद नाही केली. हा बंदच नाही मित्रांनो. काय तुम्हाला सांगायचं आता जेव्हा 2 भाज्या घेतल्या बनवायचं सामान होतं पण ठरलं होतं आता आम्ही केलं तर दुपारी उशीर झालाय म्हणून नको वाटलं. हा उद्या करू आपण सकाळी. हा उद्या सकाळ नाश्ता आणि हा. दुपारचं जेवण. बघा दाल तडका आणि ही काय शेव भाजी इकडे पद्धतच वेगळी रोट्या हा हे असं क्वालिटी कशी खाऊन सांगू होय. दिसतंय का काय होय ते जेवलो होय वा. आणि इथं झोपलो वर टेरिसला. हा. सगळा अंधार अंधार आहे. अंधार आहे सगळा, अंधार. आमचं एक इथं झोपला बार इथं झोपलो टरकाही पड्याला लावलेत आणि ठीक आहे असू द्या. ह्या गोष्टी ही व्लॉग इथं संपवतो. उद्याचं व्लॉग लय भारी. उद्या आग्र्याला पुसतो जाता जाता उद्या लय गंमत आहे होय. लय चला दमलोय थकलोय आता 11 वाजले त्याच्यामुळं निवांत. ओके चला बाय बाय.